आई आई दादा, अगं बाळा मी इकडे आहे. तुम्हाला सांगितलेलं काम केलंय ना तुम्ही? त्या वकिलाला सांगा उद्या माझ्यासाठी वेळ काढा, माझं महत्वाचं काम आहे. कळलं का? ठेवा आता फोन. बरं झालंस तू आलीस. आता अजिबात त्याच्याकडे जायचं नाही. काय वाटलं त्याला माझ्या पोरीवर हात उचलते? त्याला पण मी काय आहे ना, माझा इंगा दाखवते त्याला. हा, उद्याच्या उद्या आपण वकिलाकडे जायचे. नाही त्याला कोर्टाची पायरी चढायला लावले ना तर माझं नाव दुसरं नाही. आई, आता मी ठरवलंय, मला त्या माणसासोबत नाही राहायचं म्हणजे आता नाही राहायचं. तुला कोण राहा म्हणते? अजिबात नको राहू. पण काय झालं होतं त्याने तुझ्यावर हात उचलला? आता काय सांगू आई, त्यांचा ऑफिसचा शर्ट इस्त्री नाही करून दिला आणि टायमिंगला चहा नाही दिला म्हणून. आता सगळं काम मीच करते ना, पोटात दुखत होतं म्हणून नाही केलं. पण त्यांनी किती राडा केला बघ बरं, माझ्यावर हात उचलला. म्हणजे त्याला काय तू मोल करीन वाटलीस? आणि काय काय पोरगीस का? कोण आहे तू? आ, तुला तुझा नवरा मुठीत ठेवता येत नाही? मी कसं तुझ्या बापाला मुठीत ठेवले? आ, अगं आई, पण मग कसं मोठे ठेवायचं सांग बरं तू. कसं मुठीत ठेव हे पण मीच सांगायचं का तुला सगळं? स्वतःची अक्कल वापर ना जरा. आ, अगं तुझ्या बापाला कसं मी असं बोटावर नाचवते, माझ्या परमिशन शिवाय घराच्या बाहेर तरी जातोय का? आणि एवढं बोलणं खातीस तू तुझ्या नवऱ्याचं. पण ते जाऊ दे, त्याला आहे ना आता कोर्टाची पायरीच चढवते. नाही त्याच्या नाकावर नोटीस फेकलं ना बघ मग लगेच दिवस. उद्या आपण जाऊन वकिलाकडे दिवसची नोटीस पाठवून दे. आई, लगेच दिवस? तू शांत बस. हे तुझं असं वागणंच नडलंय तुला. पहिल्यापासून अशी जरा खंबीर राहिली असते ना ते आज दिवस आले नसते. तू अजिबात काळजी करायची नाही. आता मी आहे ना खंबीर, अजिबात कसला विचार करायचा नाही. बघतेच मी त्याच्याकडून. अगं आई, पण मला भीती वाटते लगेच वकील कोण. आता कसली भीती वाटते तुला? मी आहे म्हणलं ना तुला. चल उठ. खाल्लंयस का काय? नाही. मग चल, भूक लागली ना, मग चल चल. तू रात्री फोन केलता, कशाला केलता फोन? अहो ते आपल्या गावात पाणी नाही, काय नाही, वाड्या वस्त्यावर गावात टँकर फिरवत नाही ती, काय नाही. टँकर कशाला पाणी ते बघ बाबा, आता पाईपलाईन टाकलेली त्यात सोडा ना पाणी. अहो रोडचं काम चालू झालं, पाईपलाईन फुटली ना तिथं. या पाईपलाईन कुठली? मग गायकवाडांना फोन केलता तुम्ही? गायकवाडांना 10 फोन केलं, एक फोनवर ऐकलं नाही, फोन उचलला नाही. बरं मी सांगतो त्यांना, तिथे तुम्हाला पाईपलाईन आणू. बरं बाबा काय चाललंय कॉलेजमध्ये? कॉलेजचं निवण चाललंय, पण शेजारचे कॉलेज जरा पुरींना छेडछाड ते करतात, आपल्या कॉलेजमध्ये जमदारी करतात. आम्ही काय बोललो, दादा बाय दोनच्या धमकी दिली. तुम्ही लक्ष द्या. जाऊच शेजारच्या कॉलेजची पोरं आपल्या पोरीला. दीपक भाऊ, सगळ्या गोष्टी कमी लक्ष घालायचं का? मी स्वतः वैयक्तिक जाऊन येतो, साहेबांना वगैरे भेटून तिथं जाऊन आणतो. क्षीरसागर साहेबांना सांगा, सरपंच साहेबांनी फोन केलाय म्हणा, जरा 2-3 हवालदार पाठवा, जरा फक्त एक चक्कर मारू द्या. चालतंय, करतो आज तेवढं. आणि जरा दिशे फिरवा जरा, तो पाईपलाईन कुठे फुटले बघायला चालते. काय रे पाईपलाईन फुटलेली, गावातली 4 माणसं म्हणते निवडी नीट करून घ्या, सरपंचाला सांगा. करू आपण करू, सगळं करू. मी सांगतो सरपंचांना. हो चाल. 1 मिनिट. हॅलो, हा बोला ना. काय झालंय? आपण झालंय काय? बरं निघतो मी येतोय, घरी येतोय. हा काय नाही ते पाय. बरं आलो. बाय तर बोल आलं येते जाऊ. चालतंय जरा त्याला तेवढं लक्ष द्या कॉलेजकडे. साहेबांना सांगा तेवढं. होय. हॅलो. हा आई पाणी आण ग जरा. पाणी घेऊन ये. धर दादा. करताय तू किती जास्त आहे? झाला 1-1.5 तास येऊन मला. बरं झालं जादे आलं तू लोक. आपल्याला वकिलाकडे जायचे. वकिलाकडे जायला काय झालंय? तुला सांगितलंय ना मी फोनवर काय झाले ते. हात उचललाय त्याने हिच्यावर. त्याला सोडायचं नाही असं आपण. हात उचलायला लगे वकिलाकडे जायचं म्हणजे? अरे साधं कारण आहे. चहा करून दिला नाही, काय त्याच्या ड्रेसला इस्त्री केली नाही, याच्यावर मारायचं. मोलकी ना नाही ती घरातली. आई जरा शांत राहा. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणू नको. तुला माहिती शपथ आहे, खरं खरं सांग काय झालंय? अरे दादा, माझे कोणी ना त्यांची फाईल हरवली. माझ्या खरंच लक्षात नाही मी कुठं ठेवली. मग ते शोधत होते आणि मी त्यांना शोधू पण नाही लागले, म्हणून मी भांडण करून निघून आले. फक्त भांडण करून निघून आली का उलट बोलून आली? अरे मी म्हणते ना मारलंय तिला. तुला सांगितलं नाही, जरा शांत राहा. मला खरं खरं कारण सांगता येते काय झालंय?
दादा उलट बोलून आले मी. हात उचलला का मारलं? हात उचलला. म्हणजे मारलं नाही. अरे हात उचलल्या तर मारण्यात लय फरक आहे. अरे दाद्या, त्यांनी आज हात उचलला, उद्या मारायला पण कमी करणार नाही. अरे पण मारणं आणि हात उचलणं लय फरक असतो. ज्याला मारायचा असतो तो कवच मारतो. पण ठीक आहे, आता काय करायचं ठरवलंय? काय करायचं म्हणजे वकिलाकडे जायचं आणि डिवोर्सचे कागदपत्र तयार का? हा, मला नाही राहायचं. नाही राहायचं ना, ठीक आहे, नका राव. पण मला सांग, उद्या तुला दुसरीकडे दिलं आम्ही लग्न करून, तुला गॅरंटी आहे का तो तुला सांभाळेन, तुला हात उचलणार नाही, शिवी देणार नाही, मारणार नाही? असं लगेच कसं आपण कुणाचं सांगणार ना. मला सांग, एका वर्षात तू किती फोन केलंस का आम्हाला? त्यांनी भांडणं केले, त्यांनी मारलं? नाही केला. का नाही केला? कारण की मला त्रास दिलाच नाही त्यांनी. मग त्याला त्रास द्यायचा तो तुला कवच त्रास दिला असता ना. जीवापाड प्रेम करणारा नवरा कधी त्रास देत नाही आपल्या बायकोला. हे बघ, तू आम्हाला जड नाहीये, तू आयुष्यभर इथं राह, हे तुझंच घर आहे, तुझंच राहणार आहे. हे तुझी आई, मी तुझा भाऊ आहे, लक्षात ठेव. जेव्हा मुलीच्या भांगात कुकू, कपाळाला टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र येतं ना, तेव्हा ती मुलगी परक्याचं धन होती, लोकांची लक्ष्मी होते, लक्षात ठेव. त्या लक्ष्मीने त्याचं घर सांभाळलं पाहिजे, संसार जपला पाहिजे, आपल्या नवऱ्याला काय हवं काय नको हे बघितलं पाहिजे. उगा आईचं ऐकून दिवस घेतला नाही पाहिजे. अरे पण मी काय आई जरा शांत राहा. मला सांग, 1 वर्ष झाले तुझ्या लग्नाला. अरे दुसऱ्याच महिन्यात तू म्हणली मला वेगळं राहायचंय. मग काय केलं त्याने? वेगळं घर घेतलं. का घेतलं? कोणासाठी घेतलं? माझ्यासाठी. अरे जो नवरा आपल्या बायकोसाठी आई वडील सोडून राहतो, तो नवरा तुला त्रास देईल माहिती का? ज्याने आता पण तुला 4 बोटं लावले नाही, तुला त्रास देईल माहिती का? बळा, संसार तवच टिकतो तेव्हा बायको नवऱ्याला, नवरा बायकोला समजून घेतो. संसार म्हणजे पाण्यासारखं नितळ नातं आहे. आता ते नातं जपून ठेवायचे का तोडायचे आपल्या हातात असतं बा. तू ठरव आता तुला काय करायचे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जो आपल्याला जीवापाट प्रेम करतो ना, जीव लावतो ना, तोच आपल्या ओरडतो. सरपंच पद आहे घरात, पण बापाला आहे का इज्जत गावात? अरे कशी असेल तर आईच घरात इज्जत देत नाही. आईसारखा संसार करायचा आहे, काही त्या नवऱ्याला जपून धरून राहायचं, हे तू ठरव. तयार हो, आपण जाऊ वकिलाकडे, बाकी तुझी मर्जी. दाद्या, काय निघून तू? काय निवांतय? कुठे निघाला सकाळ सकाळ? साईडवर चाललोय. अरे हातात डबा नाही, काय नाही, तू निघाला. सुनबाई नाही काय घरात? काय ते जरा आई आजार आहे, 1-2 दिवस आईकडे गेले. अरे आईकडे गिरी म्हणून डबा द्यायला काय झालं तुला? नाही जायचं, तिला आणा गेल्यानंतर जायचं 2 दिवस. तर नाही ना, नाही नाही त्या भांडणं नाही. मला तर वाटते भांडणच झाले असं. नाही भांडणाचं नाही. बाबा नाही. खोटं बोलत नाही ना मला? नाहीच त्या. काय खाल्ले का नाही? काय केलं? नाश्ता केला. अच्छा, चला आपल्या घरी. नाही केला नाश्ता. अरे चला आपल्या घरी, आपलं घर आहे मोठं, चला नाश्त्याला. ते फाईल बी वकिला द्यायची होती, साईडचं काम बी होतं, मग चालू होतं सकाळ सकाळ. वकील शेती, सुनबाईनाचे घर कसं सुन सुन दिसतंय रे. हा हाय, बरोबर आहे. सुनबाईला नक्की घेऊन ये बरं का. होय दादा, होय, येतो घेऊन येतो. काय नाही? अरे तुला अख्ख्या घरात शोधतोय मी, तू इथं काय करते? वकिलाकडे जायचे की नाही? की बॅग कशाला घेऊन आली तू? दाद्या, मला नाही जायचं वकिलाकडं. अरे वकिलाकडे जायचं नाही, मग कोणाकडे जायचंय? मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय. मला माझ्या घरी जायचंय दाद्या. तू काल म्हणले मला डिवोर्स घ्यायचा आहे, मी वकिलाला फोन लावला, त्याची वेळ घेतली. काय झालंय काय? नाही घ्यायचं मला डिवोर्स दाद्या. खरं सांगायला गेलं तर माझंच चुकलं. अरे एवढं देवासारखं नवरा भेटला मला, तरी मी असं वागले. तू खरं बोलला होता दादा, मीच त्यांना समजू शकले नाही. तुला सांगू दाद्या, तू खरं बोलला. माझ्या लग्नाला 1 वर्ष झाली. अरे त्या माणसाने मला बोट नाही लावलं, मारायचं तर लांबच राहिलं. अरे किती काळजी घेतात माझी ते, मला काय हवं नाही सगळं ऐकतात, सगळं आणून देतात. मीच वेळी त्यांना नाही समजू शकले रे.
खरंच दादा माझं चुकलं. एवढं सोन्यासारख्या नवरीला सोडून मी इथं आले. माझा जीव तुटतो ना तो यासाठी. मलाही राग येतो, पण मी कोणत्या व्यक्तीवर राग काढू? ज्या व्यक्तीने माझ्या बहिणीला मारलं नाही, शिव्या दिल्या नाही, त्रास दिला नाही, त्या व्यक्तीवर हात उचलला, ओरडणं हा नवऱ्याचा अधिकार आहे ग. आपल्या ओरडतो कोण? जो आपल्यावर जीव लावतो. आणि बाळा, एवढा देवासारखा नवरा भेटलाय बाळा. तुझी चूक तुला ध्यानात आले ना, ह्यातच मला सगळं छान वाटतं. फक्त माझी एकाची इच्छा आहे, आता संसार चांगला काय आणि सतत खरंच आईला नको फोन करू. खरंय दादा तुझं. आता बघ ना, एवढे घरातून भांडण करून निघून आले मी, तरी त्यांनी मला 15-20 कॉल केले, मेसेज केले, तू जेवली का नाही, पोचली का नाही, काळजी घे. एवढं नाही तर दादा त्यांनी माफी पण मागितली, पण मी वेडी माझ्याच ॲटिट्यूडमध्ये राहिले. हेच प्रेम असतं. आणि आई तुला खरंच पाया पडतो तुझ्या. सतत नको पुरीला फोन करू, काय चाललंय, कसं चाललंय, असं राहा तसं राहा. ते खूप छान संसार करते, करू दे त्याला. खरंच चुकले माझं. पूजा मला माफ कर आणि सुखाचा संसार कर आणि निवांत जा, काळजी घे. तू पण तुझी काळजी घे आई. जायचं मग? जा सावकाश जा. जा म्हणजे तू चल मला सोडायला. ए मला काय नाही बाबा गावात. अरे कसली गाव आहे जा तिला सोडून मी. बरं चल बस, मी बॅग. सांभाळून जा. हो आई. अजून किती वेळ हा राग धरून ठेवणार आहेस? काहीतरी बोल ना. का माफी मागू तुझी? पूजा, मला माफ कर, चुकलं माझं. अहो, तुम्ही कशाला माझी माफी मागता? खरं तर माझं चुकलं. मीच रागून घरातून निघून गेले, मीच येड्यावानी वागते. खरंच तुम्ही मला माफ करावं. अगं बाळा, आयुष्याच्या वाटेवर चालतं असताना एकाने रुसलं की दुसऱ्यानं मनवायचं असतं बघ. हेच तर चुकलं माझं. इथं मी बसले होते आणि तुम्ही मला मनवत होता, पण मीच वेळी थांबली नाही. तू गेल्यावरती मला एकटं पडल्यासारखं झालं बघ. परत मला सोडून अशी जाणार नाही ना? नाही हो, मी तुम्हाला आता कधीच सोडून जाणार नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासोबत राहीन. अहो पण तुमची ती फाईल. मी येडा कपाटामध्ये फाईल ठेवली आणि नादात मी शोधत बसलोय बघ. पण तुझ्यावरती उगाच चिडलो मी. असू द्या हो, तुम्ही नाही चिडणार मग कोण चिडणार माझ्यावर? हक्क आहे तुमचा. बरं, तुम्ही काही खाल्लं की नाही? काय खाल्लं नाही मी, पण तो आल्यावर माझी बुकत गेली बघ. बरं चला, मी तुमच्या आवडीचं काहीतरी बनवते. हो. पूजा, भाजीत थोडा मसाला कमीच टाक, कारण आता मी थोडा गोड झालोय.